सर नमस्कार. नमस्कार. आपला जो गेल्या 25 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे, हे राजकारण आणि इतक्या निवडणुका आपण लढलेल्या आहात, सामाजिक बांधिलकी आपण जपलेली आहे आणि विकास पुरुष म्हणून आपली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. त्या अनुषंगानं ही निवडणूक लढविताना आपल्याला सद्य परिस्थिती काय जाणवते आहे? एक ज्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जी विकासाची कामे आपण अमरावती शहरामध्ये केली शासनाच्या माध्यमातून, त्याला पावती लोक या निवडणुकीत देणार आहे. कारण की शेवटी असं आहे की या अमरावती एक मोठी, त्याला असं म्हणू की मोठी खेड्याच्या सारखी परिस्थिती होती. त्यात आज हळूहळू मेट्रो सिटीमध्ये त्याचं जे रूपांतर होत आहे. इथले जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड, पाणी, वीज, आरोग्य, याच्यामध्ये जी सुधारणा लोकांनी अनुभवलेली आहे, त्या सर्व गोष्टीकडे पाहता मला असं वाटतं की 100% लोकांची जो झुकाव आहे तो आपल्या उमेदवारीकडे आणि भारतीय जनता पक्षाकडे आहे. एक आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते अगदी आपले संबंध प्रत्येक ठिकाणी सलोख्याचे आहेत, जीवाभावाचे आहेत, परंतु कुणावरही टीका टिप्पणी करताना आपल्याला फारसं पाहिलं जात नाही. आपलं एक स्टेटस जे आहे ते स्टेटस आपण जपून आहात. इतर विरोधकांच्या बाबतीत सद्य परिस्थिती आणि भाजपाची आणि इतर पक्षांची याची तुलना आणि याच्याबाबत आपण केलेले कार्य जे आहे ते आपण परत एकदा सांगा. असं आहे की मागल्या वर्षी केंद्राच्या गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याने एक सर्वे केला. सर्वे काय होता की ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स, म्हणजे राहण्यासाठी योग्य असलेली शहरं, आणि देशातली सर्व राज्यातली 111 त्यांनी शहरं निवडली. आणि त्याच्यातलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे रोड, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, नंतर पर्यावरण, प्रदूषण, प्रशासन, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करून त्याला मार्किंग केलं आणि मग 111ची यादी आज मागच्या वर्षी प्रदर्शित केली वेबसाईटवर. त्याच्यामध्ये या 111 शहरामध्ये अमरावती शहराचा नंबर हा 16वा लागला आणि महाराष्ट्रात 5व्या नंबरवर आलो. त्याच्यामध्ये राहण्यासाठी सगळ्यात चांगलं शहर म्हणून पुणे हे घोषित करण्यात आलं आणि रामपूर म्हणून कोणतं शहर आहे ते 111वा नंबर आलं. आपल्या मागे सोलापूर, आपल्या मागे नागपूर, आपल्या मागे नाशिक, ही जी शहरं आहे आपल्या मागे त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये आलेली आहे. मला वाटते ती खरीखुरी पावती आहे की जे कामं आपण केली, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला मजबूत करण्याची, त्याच्यावर जे शिक्कामोर्फत केलं ते एका इंडिपेंडंट एजन्सीने केलेलं आहे आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही सध्या निवडणुकीला समोर जात आहोत. आपण केलेली जी कामं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम जे नुकतंच आपण केलेलं आहे, सर्वात महत्त्वाचं जे काम आहे, अमरावतीचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हा आपण कायमस्वरूपी निकालात काढलेला आहे. शिवाय आपलं दुसरं जे मोठं काम आहे ते आहे अमरावती विमानतळाचा विकास. ही दोन्ही कामं इतर जर कोणी आपल्या स्वतःच्या नावावरती लादत असेल किंवा स्वतःहून त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्यालासुद्धा आपण कधी उत्तर देताना आम्ही आपल्याला बघितलेलं नाही. कारण की लोक सुज्ञ होतो. लोक असं आहे, लोकांचे डोळे उघडे असतात, कान उघडे असतात आणि लोक कोण काय काम करतो आहे हे पाहत असतं. आता ते रिॲक्ट करत नाहीत कारण की त्यांना त्या बखेड्यात पडायचं नसतं. आणि तसंच आपली काम करायची पद्धत, आम्ही BT देशमुख साहेब, नंतर डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकारणाचे धडे घेतले आणि त्याच्यामध्ये या गोष्टीला दुसऱ्यावर टीका टिप्पणी करणे, विनाकारण त्या रस्त्यावर वाहवत जाणे हे कधी आम्ही शिकलो नाही. त्याच्यामुळे कोणी काही म्हटलं तरी आपण जी विकासाची कामं केलेली आहे ते लोक आपल्याला पाहत आहे, लोक ॲप्रिशिएट करत आहेत आणि ते हे सगळं करत असताना उगाच चुकीच्या मार्गावर जाऊन कोणावर पर्सनल अटॅक ज्याला आपण म्हणतो, व्यक्तिगत दोषारोपण करणे, व्यक्तिगत हल्ले करणे, हे अभिप्रेत, लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही. आपण त्या रस्त्यावर कधी गेलो नसल्यामुळे आपण त्याला जनरली ते अवॉइड करतो आहे. येत्या या 2019च्या विधानसभा निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर आणि पुढचा आपला जो आराखडा आहे, आणखी अमरावतीमध्ये असं आपल्याला काय वाटतं की अमरावतीमध्ये ह्या गोष्टी व्हायच्या शिल्लक आहे ज्या आपण पुढच्या 5 वर्षांमध्ये करणार? नाही, असं आहे की आपण 16व्या क्रमांक आलो, आपण पहिल्या 5 किंवा 10मध्ये का नाही आलो याचा एक वेळा आपण अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि पहिल्या 10मध्ये येण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे आणि आपण त्या कशा करू याचा आपण पुढच्या 5 वर्षामध्ये प्लॅनिंग करू आणि अमरावती शहर सगळ्या देशातल्या लोकांना हेवा वाटेल
इतकं चांगलं करून दाखवू आणि त्या अनुषंगाने जे जे शक्य आहे, जे जे करण्यासारखं आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करू. अमरावतीमध्ये जे नुकतंच वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा कोंडेश्वर क्षेत्राचा विकास असो, नुकतंच आपण केलेले जे हॉस्पिटल्सची जी फॅसिलिटी आपण अमरावतीकरांना दिलेली आहे ती असो, याच्या बाबतीतले आणखी असे बरेचसे कामं आहे जे जनतेपर्यंत अद्याप पोचविण्यामध्ये आपण फार गवगवा करत नाही कुठल्याही गोष्टीचा, तर ते आपण मतदारांना आज मतदानाला उद्या आपण परवा सामोरं जात आहोत, तर ते त्यांच्यापर्यंत पोचवावेत असं विदर्भ न्यूजला वाटतं. खरी गोष्ट आहे. असं आहे की आपल्याकडे एक फ्लेक्स संस्कृती खूप भडकावलेली आहे. छोटंसं काम करायचं पण मोठे मोठे फ्लेक्स लावून ते लोकांसमोर जाण्याचा लोक प्रयत्न करतात. पण नंतर काही दिवसांनी ते लोकांना त्याचा खरेपणा आणि फोलपणा लक्षात येतो. म्हणून मला वाटते निवडणुका ह्याच आपण केलेली जी कामं आहे 5 वर्षाची त्याचा लेखाजोखा मांडण्याची हीच वेळ असते आणि म्हणून ती आम्ही अत्यंत समर्थपणे आणि याचं बिनतोडपणे आम्ही मांडून द्यालो. प्रत्येक बैठकीमध्ये, भाषणामध्ये, लोकांच्या झालेल्या संवादामध्ये आम्ही हे सगळं काम जे आम्ही केलेलं आहे ते लोकांसमोर मांडून द्यालो आणि लोक त्याला रेसिप्रोकेट करत आहे, लोक त्याला रिस्पॉन्स देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांपर्यंत हळूहळू सगळं पोचत आहे. हे 2019चं जे विधानसभेची आपलं निवडणूक आहे ही कशी होईल आणि किती चुरशीची होईल असं आपल्याला वाटतं? नाही, कोणत्याही निवडणुका या चुरशीच्याच होतात, कारण की सगळे उमेदवार आपलं सर्वस्वीपणाला तिथे लावतात. आपले जेवढे रिसोर्सेस आहेत, आपले जे व्यक्तिगत संबंध आहेत, आपले नातेसंबंध आहेत, आपल्या पक्षाच्यातले मदत आहे आणि या जशा लोकसभेच्या निवडणुका होतात त्याच्या जास्त चुरशीच्या विधानसभेच्या कारण की त्याचं क्षेत्र छोटं असतं. त्याच्यामुळे सगळेच उमेदवार पराकोटीचे परिश्रम घेतात. त्याच्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतात. पण लोक सुज्ञ असल्यामुळे लोक शेवटी विकासाला महत्त्व देऊन त्या अनुषंगाने मतदान करतात. या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा आपण विदर्भ न्यूजला जो वेळ दिला त्याबद्दल विदर्भ न्यूज आपले आभारी आहे आणि येत्या 21 तारखेला आपला जो मतदार आहे, सुज्ञ मतदार आहे, हा आपल्याला निश्चित विजयी करो अशा आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. 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 धन्यवाद.